योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा आज दुसरा भाग। या पूर्वीच्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची माहिती जाणून घेतलेली आहे आणि आजच्या भागामध्ये आपण तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठी मंगळाचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत। दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3:42 भूमिपुत्र मंगळ आपली सध्याची तुळ राशी सोडून स्वराशीमध्ये म्हणजेच वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे 7 डिसेंबर 2025 पर्यंत असणार आहे। हा एकंदर 41 दिवसांचा कालखंड असणार आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ हा कर्मप्रधान ग्रह आहे आणि मानवी जीवनामध्ये कर्माशिवाय कोणत्याही फळाची अपेक्षा माणूस करू शकत नाही आणि म्हणूनच मंगळाचे गोचर भ्रमण हे सुद्धा प्रत्येक जातकासाठी अत्यंत महत्त्वाचे बनत असते। हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे। ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे। जीवनामध्ये साहस, जोम, उत्साह, शौर्य, पराक्रम याचे कारकत्व हे मंगळाकडे असते। कुंडलीमध्ये मंगळ हा ग्रह जर पॉवरफुल असेल तर अशा वेळी जातकाला ही सर्व फळे अनुभवायला मिळतात, परंतु हाच मंगळ जर कुंडलीमध्ये अशुभ स्थितीत असेल, कमकुवत असेल तर मात्र विनाकारण तंटे, वादावाद, मारामाऱ्या अशा गोष्टी पाहायला मिळतात आणि म्हणूनच मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण महत्त्वपूर्ण ठरते। मंगळ हा आपल्या स्वराशीत असणार आहे, म्हणजेच मंगळ हा बलवान असणार आहे आणि अशा या मंगळावर उच्चेच्या गुरुची 5वी दृष्टी असणार आहे आणि ही स्थिती एक श्रेष्ठ स्थिती बनणार आहे। गुरु आणि मंगळ यांचा संयोग किंवा योग हा अत्यंत श्रेष्ठ असतो, कारण मंगळ म्हणजे साहस आणि गुरु म्हणजे ज्ञान। जेव्हा ज्ञानाला साहसाची जोड मिळते त्यावेळेला सकारात्मक परिणाम हे पाहायला मिळत असतात आणि म्हणूनच मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असेच असणार आहे। मंगळाची दृष्टी ही राहूवर सुद्धा असणार आहे, ज्यामुळे मीडिया, इंटरनेट यासारख्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड उत्तम असणार आहे। आज आपण सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याविषयीची माहिती पाहणार आहोत। तुळ राशीच्या जातकांसाठी मंगळ हा द्वितीय भावाचा आणि सप्तम भावाचा स्वामी असतो आणि तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि अशा या मंगळाची दृष्टी तुळ राशीच्या जातकांसाठी पंचम भाव, अष्टम भाव आणि नवम भावावर असणार आहे। द्वितीय भाव हा वाणीचा, धनाचा, पैतृक संपत्तीचा भाव आहे, तर त्याची जी दृष्टी आहे ती पंचम, अष्टम आणि नवम म्हणजे संतती, गोपनीयता, त्याचबरोबर आध्यात्मिक उन्नती आणि भाग्योदय यावर पडणार आहे। तुळ राशीचा आत्मविश्वास मंगळाचा हा गोचरीचे भ्रमण वाढवणारा असणार आहे। तुमची वाणी या कालखंडात मधुर ठेवणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे, नाहीतर लोक तुमच्या कटू बोलण्याने हे निराश किंवा नाराज होऊ शकतात। तुम्ही कोणत्याही वादविवादापासून स्वतःला दूर ठेवणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। नोकरी, व्यवसाय, व्यापार यासारख्या क्षेत्रात काम करण्यासाठी हा मंगळ अनुकूल आहे। आर्थिकदृष्ट्या हा कालखंड तुळ राशीच्या जातकांसाठी अनुकूल आहे। व्यवसाय हा जर तुम्ही वाढवण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अत्युत्तम आहे। वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे। नवीन योजना या कालखंडात तुम्ही राबवू शकाल आणि घरच्यांचा सल्ला हा देखील तुम्हाला उपयोगी पडताना दिसत आहे। परिवारामध्ये एकंदरीत सुखद वातावरण असणार आहे। दाम्पत्य जीवन, प्रेमी जीवन यामध्ये स्थिरता आणि सुखद स्थिती असलेली दिसून येत आहे। तुम्हाला दाम्पत्य जीवनामध्ये तुमच्या जीवनसाथीचे सहकार्य सुद्धा मिळताना दिसत आहे। या कालखंडात तुमचे बोलणे हे प्रभावी बनलेले दिसून येईल। सामाजिक क्षेत्रात योग्य तो मानसन्मान मिळताना दिसत आहे, परंतु मोजून मापून बोलणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि सर्व कामे तुम्ही जर पूर्व नियोजन करून केले तर त्यामध्ये तुम्हाला योग्य ती सफलता मिळताना दिसत आहे। आर्थिकदृष्ट्या हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे आणि तुळ राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता डोळे, गळा, तोंड या संबंधी जर विकार असतील तर त्यांनी स्वतःची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे।
त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे, परंतु अभ्यासावर लक्ष देणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असणार आहे. तुळ राशीच्या जातकांनी विनाकारण कोणतेही वादविवाद टाळावे. त्यामुळे मंगळाचे अनुकूलत्व तुम्हाला मिळण्यास मदत होणार आहे. नवीन नोकरी शोधत असाल किंवा फॉर्म भरणार असाल तर त्यासाठी हा कालखंड हा अनुकूल आहे. आर्थिक निर्णय जर घेणार असाल तर ते सावधानतेने घेणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. मंगळाची दृष्टी ही भाग्यभावावर पडत असल्याने तुम्हाला भाग्याची जोड मिळणार आहे आणि याचा फायदा हा तुम्ही घेतला पाहिजे. आणि उपाय म्हणून तुळ राशीच्या जातकांनी सुद्धा हनुमानाची आराधना ही त्यांच्यासाठी श्रेयस्कर सिद्ध होताना दिसत आहे, म्हणून त्यांनी हनुमानाची आराधना जशी जमेल तशी निश्चित करावी. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी मंगळ हा लग्नी म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्व भावावरून गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि तुमच्यासाठी हा रोचक राजयोग बनत आहे. साहजिकच वृश्चिक राशीसाठी हा कालखंड एक श्रेष्ठतम अशी स्थिती घेऊन येत आहे, कारण वृश्चिक राशीसाठी गुरुचे गोचर सुद्धा तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे. त्याचा व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे, इच्छुकांनी तो जरूर पाहावा. वृश्चिक राशीचा आत्मविश्वास त्यामुळे या कालखंडात वाढलेला दिसून येणार आहे. कार्यक्षमता ही सुद्धा तुमची वाढणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी मंगळ हा लग्नेश आणि षष्ठेश असून तो लग्नी आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. त्यामुळे तुमची निर्णय क्षमता ही वाढताना दिसत आहे. तुम्ही या कालखंडात साहसी बनणार आहात. तुमच्या जबाबदाऱ्या सुद्धा त्यामुळे वाढलेल्या दिसून येत आहेत आणि कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही योग्य ती खबरदारी घेणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. तुमच्या कामाची इतर हे दखल घेतली जाणार आहे. नव्या संधी तुमच्यासाठी मिळताना दिसत आहेत. कार्यक्षेत्रात वरिष्ठांची मर्जी संपादन तुम्ही करू शकणार आहात. आर्थिकदृष्ट्या सुद्धा वृश्चिक राशीसाठी हा कालखंड चांगला आहे. नव्या कामाची सुरुवात करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे. दाम्पत्य जीवन हे सुखमय असलेले दिसून येते, परंतु अहंकारावर निर्णय ठेवणे हे सुद्धा गरजेचे आहे. नवदाम्पत्यांसाठी हा मंगळ तुमच्यासाठी जोश उत्पन्न करणारा असणार आहे. प्रेमी जीवनात हा कालखंड तुमच्यासाठी स्थिरता उत्पन्न करणारा असणार आहे. व्यापार, व्यवसाय, सामाजिक क्षेत्रामध्ये हा मंगळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. जनमानसात तुम्ही उठावदार कामगिरी ही करू शकाल आणि ध्येयपूर्तीचे योग हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. परंतु तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा तितकेच गरजेचे असणार आहे. आणि त्याचबरोबर घरामध्ये कलह होणार नाही याची काळजी घ्या आणि स्वतःच्या आईच्या स्वास्थ्याची सुद्धा तुम्ही काळजी घेणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. स्वतःच्या स्वास्थ्याचा विचार करता वृश्चिक राशीच्या जातकांचे स्वास्थ्य हे ठीकठाक असलेले दिसून येत आहे, परंतु दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यापासून तुम्ही स्वतःचा बचाव करणे हे गरजेचे असणार आहे. जीवनसाथीबरोबर व्यर्थ वादविवाद हा तुम्ही करू नये आणि कोणतेही निर्णय हे घाईगडबडीत घेऊ नये. त्याचबरोबर स्वतःच्या अहंकारावर नियंत्रण ठेवल्यास दाम्पत्य जीवन सुखमय राहण्यास कोणतीच अडचण येणार नाही. स्पर्धा परीक्षा त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड प्रगती करणारा असणार आहे. नियोजनपूर्वक काम करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. आणि उपाय म्हणून वृश्चिक राशीच्या जातकांनी सुद्धा श्री हनुमानाची आराधना करणे, हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचे नित्य पठण करणे, लाल वस्तूंचे दान करणे जसे गूळ, फुटाणे यांचे दान करणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. कारण वृश्चिक राशीला सध्या पंचमस्थ शनी आहे, त्यामुळे हनुमानाची उपासना तुमच्यासाठी निश्चित फलदायी ठरणार आहे. त्याचा तुम्ही जरूर लाभ घ्यावा. तर धनुराशीच्या जातकांसाठी हा मंगळ पंचम भावाचा आणि व्यय भावाचा म्हणजे 12व्या भावाचा स्वामी असून तो 12व्या भावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे. हा भाव खर्चाचा आहे, आध्यात्मिक उन्नतीचा आहे आणि अशा या मंगळाची दृष्टी तुमच्यासाठी तृतीय भाव, षष्ठ भाव आणि सप्तम भावावर पडणार आहे. परदेशी प्रवास हा सुद्धा व्यय भावावरून पाहतात. मानसिक शांती मिळवणे हे तुमचे उद्दिष्ट या काळात असणार आहे. हा कालखंड तुम्ही सावधान राहा असेच सुचवत आहे. आर्थिक निर्णय हे सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक घेतले पाहिजेत. नोकरीत चढाओढीची स्थिती ही निर्माण होताना दिसत आहे. कामाचा ताण हा देखील वाढताना दिसत आहे. वरिष्ठांचा दबाव तुमच्यावर राहिलेला असणार आहे. जबाबदाऱ्या देखील वाढताना दिसत आहेत. त्यामुळे त्याचा ताण हा तुमच्या स्वास्थ्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे योग्य ती स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे
हे गरजेचे असणार आहे। त्यासाठी नित्य प्राणायाम, योग, मेडिटेशन याचा आधार घेणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे आणि कोणत्याही प्रकारच्या विवादापासून स्वतःला दूर ठेवणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे। व्यवसाय करताना सुद्धा सावधानतेने करणे हे गरजेचे असणार आहे आणि या कालखंडात शक्यतो नवीन गुंतवणूक ही धनुराशीच्या जातकांनी करू नये। दूरचे प्रवास सुद्धा धनुराशीच्या जातकांनी टाळलेलेच बरे आहेत आणि खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे। धनुराशीच्या जातकांनी आपले मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी योग्य आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे। आहारावर नियंत्रण ठेवणे हे धनुराशीच्या जातकांसाठी स्वास्थ्यासाठी गरजेचे असणार आहे। जर काही जुनाट दुखणी असतील तर ती या कालखंडात आपले डोके वर काढू शकतात आणि म्हणूनच तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे। मंगळाची 8वी दृष्टी ही तुमच्या 7म भावावर पडणार आहे। हा भाव दाम्पत्य जीवनाचा आहे, त्यामुळे दाम्पत्य जीवनात हा मंगळ गैरसमज करू शकतो आणि म्हणूनच गैरसमजाला तुम्ही तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये थारा देऊ नये हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। दाम्पत्य जीवनामध्ये विश्वास हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रेमीजनांनी सुद्धा योग्य ती सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे आणि त्यासाठी एकमेकांचा मान करणे, राखणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे। विनाकारण होणारे वादविवाद हे तुम्ही टाळले पाहिजे, अन्यथा त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व हे बाधित होऊ शकते। कार्यक्षेत्रात सुद्धा गुप्तता राखणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे। विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे। स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुद्धा अतिरिक्त मेहनत ही या कालखंडात करावी लागणार आहे। जोखमीची नको असलेली कामे आणि नको असलेले संभाषण हे धनुराशीच्या जातकांनी टाळलेलेच बरे आणि धनुराशीच्या जातकांनी या कालखंडात हनुमान चालीसा या स्तोत्राचे पठण करणे, हनुमानाची जमेल तशी आराधना करणे त्यांच्यासाठी हितावहच असणार आहे। आध्यात्मिक क्षेत्रात उन्नती करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि ज्यांना यामध्ये प्रगती करायची आहे त्यांनी त्याचा जरूर विचार करावा। तर मकर राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह चतुर्थेश आणि लाभेश म्हणजे 11व्या भावाचा स्वामी असून तो 11व्या भावातूनच आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी द्वितीय भाव, पंचम भाव आणि षष्ठ भावावर पडणार आहे। लाभ भावामध्ये कोणताही ग्रह सहसा अशुभ फळे देत नाही, त्यामुळे मकर राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे लाभ भावातून गोचरीचे भ्रमण सकारात्मकता वाढवणारा असणार आहे। लाभाचा हा भाव आहे, कामनांचा आणि इच्छापूर्तीचा हा भाव आहे, त्यामुळे तुमच्या महत्त्वाकांक्षांची पूर्ती या कालखंडात होताना दिसत आहे। तुमच्या मेहनतीचे चीजही या कालखंडात होताना दिसत आहे। नोकरी, व्यापार यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा हा कालखंड चांगला आहे। नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी तुम्ही संपादन करू शकाल, त्याचबरोबर आपल्या सहकर्मींचे सहकार्य हे सुद्धा तुम्हाला मिळताना दिसत आहे। नवे आर्थिक धोरण जर तुम्ही राबवणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि तुमची कामे ही वेळेत पूर्ण सुद्धा होऊ शकतात। व्यवसायामध्ये व्यापार वृद्धी करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे। नवीन गुंतवणूक ही सुद्धा तुम्ही या कालखंडात अवश्य करावी। लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी हा कालखंड चांगला आहे। आर्थिक लाभाचे संकेत हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे, परंतु त्यासाठी अनुभवींचा सल्ला हा सुद्धा आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। दाम्पत्य जीवनात ही सुखद वातावरणाची निर्मिती हा मंगळ करताना दिसत आहे। जीवनसाथी बरोबर जर तुम्ही काम केले तर ते फायद्याचे ठरताना दिसत आहे। प्रेमी जीवनात सुद्धा स्थिरता येताना दिसत आहे, परंतु त्यांनी गैरसमजाला मात्र थारा देऊ नये। पूर्वी जर काही गैरसमज असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करावा आणि ते दूर होतीलही। मान सन्मान हा तुम्हाला मिळताना दिसत आहे आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे। नवीन योजना ह्या सफल होताना दिसत आहेत। आर्थिक दृष्ट्या सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे, परंतु व्यसनांपासून दूर राहणे हे मकर राशीच्या जातकांसाठी गरजेचे असणार आहे। त्याचबरोबर खोटे बोलणे हे सुद्धा तुम्ही टाळले पाहिजे आणि तुम्ही तुमच्या संततीकडे या कालखंडात लक्ष पुरवले पाहिजे। तुम्हाला सर्वांचे सहकार्य हे मिळताना दिसत आहे। विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल आहे, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स पासून त्यांनी मात्र स्वतःचा बचाव केला पाहिजे आणि त्यासाठी मेहनतीवर फोकस केला पाहिजे। आणि उपाय म्हणून या कालखंडात तुम्ही
हनुमानाची आराधना करणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. त्याचबरोबर मुंग्यांना साखर देणे हे सुद्धा तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. आणि मकर राशीच्या जातकांनी या कालखंडात कोणालाही पैसे हे उधार देऊ नये. कर्ज घेणार असाल तर मात्र चालू शकते. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी हा मंगळ रोचक राजयोग निर्माण करत आहे. दशम भावातील मंगळ हा कुलदीपक योग निर्माण करत असतो. कुंभ राशीच्या जातकांसाठी मंगळ हा तृतीय भावाचा आणि दशम भावाचा साम्य असून तो दशम भावातूनच आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी तुमच्या लग्न भावावर म्हणजे व्यक्तिमत्व भावावर, चतुर्थ भावावर म्हणजे वाहन, वास्तू आणि सुख भावावर पडत आहे आणि पंचम भाव हा विद्या, संतती यांचा भाव आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी सुद्धा मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण एक श्रेष्ठतम स्थिती निर्माण करत आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये सफलता मिळवून देणारा असा हा कालखंड असणार आहे. या कालखंडात तुम्ही महत्वाकांक्षी बनणार आहात. नोकरीत पदोन्नतीचे योग हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तुमची मेहनत या कालखंडात फळाला येताना दिसून येईल. परंतु वाणीवर मात्र नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, कारण या मंगळाची दृष्टी तुमच्या व्यक्तिमत्व भावावर पडत आहे. ओव्हर कॉन्फिडन्स पासून आणि अहंकारापासून स्वतःला दूर ठेवणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. व्यापाराचा विस्तार करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. नव्या कामाच्या सुरुवातीसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. आर्थिक गुंतवणूक ही फायदेशीर ठरताना दिसत आहे. भागीदारीत काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि दाम्पत्य जीवन हे सुखद असलेले दिसून येत आहे. प्रेमी जीवन हे सुद्धा ठीकठाक असलेले दिसून येत आहे, परंतु त्यांनी आपापसातील मतभेद हे टाळले पाहिजे. कुंभ राशीसाठी लाभकारी मंगळ अशीच ह्याची व्याख्या करावी लागेल, परंतु त्यासाठी वादविवादापासून स्वतःला दूर ठेवणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा कालखंड ठीकठाक आहे. सकारात्मक बदल घडून येताना दिसत आहेत. संधींचा फायदा घेणे तुमच्यासाठी हितकारी असणार आहे आणि कुंभ राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता आईच्या आरोग्याची काळजी घेणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर ज्यांना हृदयविकाराच्या समस्या आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याची खबरदारी घ्यावी. कामाचा ताणही वाढणार आहे, त्यामुळे तुमचे स्वास्थ्य हे बाधित होऊ शकते आणि म्हणून तुम्ही त्यासाठी योग, प्राणायाम, मेडिटेशन यांचा आधार घेतल्यास तुम्हाला त्यातून स्वास्थ्याचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आणि कार्यक्षेत्रात अशा सर्व ठिकाणी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. नोकरीत सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे, परंतु घाईगडबडीत घेतलेले निर्णय हे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. प्रेमीजनांनी योग्य ती काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे. आणि उपाय म्हणून कुंभ राशीच्या जातकांनी सुद्धा शनी आणि मारुती यांची आराधना तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे, कारण कुंभ राशीला सुद्धा 7.5 सुरू आहे आणि म्हणूनच त्यांनी मारुती स्तोत्राचे, हनुमान चालिसा स्तोत्राचे पठण त्यांच्यासाठी श्रेयस्कर असणार आहे. तर मीन राशीच्या जातकांसाठी हा मंगळ नवम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी ही तुमच्यासाठी व्ययभावावर, तृतीय भावावर आणि चतुर्थ भावावर पडणार आहे. हा भाव भाग्याचा, आर्थिक कार्याचा, योगायोगाचा, उच्च शिक्षणाचा, भाग्याची जोड मिळवणारा, परदेश गमन करून घडवून आणणारा, यात्रा योगाचा असा हा भाव आहे. तुमची कामे या कालखंडात वेगाने पूर्ण होताना दिसत आहेत. नोकरीत प्रगतीचे मार्ग हा मंगळ तुमच्यासाठी निर्माण करणार आहे. परदेशी जाऊन नोकरी करणार असाल किंवा परदेशी जाण्याच्या तयारीत असाल त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. योजना सफल होताना दिसत आहेत. तुमच्या कामाची प्रशंसा होताना दिसत आहे. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असताना कार्यक्षेत्रात दिसून येतील आणि त्यांचा सहयोग हा सुद्धा तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे. व्यवसायासाठी हा कालखंड चांगला आहे. विशेषतः ट्रान्सपोर्ट, परदेश संबंधी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा मंगळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. आर्थिक दृष्ट्या हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे. दाम्पत्य जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारा असा हा कालखंड असणार आहे. नातेसंबंध घट्ट आणि दृढ बनवण्यास हा मंगळ तुम्हाला मदत करणार आहे. समंजसता वाढणार आहे आणि प्रेमी जीवनासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. धार्मिक, आध्यात्मिक जीवनासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. तुमची सकारात्मकता या कालखंडात वाढताना दिसून येत आहे. सामाजिक प्रतिष्ठा यामध्ये तुम्हाला सफलता मिळताना येत आहे. परंतु विवादापासून स्वतःला दूर ठेवणे
हेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वास्थ्य सुधारताना दिसून येत आहे आणि स्वास्थ्य सुधारण्यासाठी तुम्ही योग, प्राणायाम, मेडिटेशन, ध्यानधारणा यांचा अवलंब केल्यास तुम्हाला त्याचे परिणाम सुद्धा दिसून येतील. स्वतःला वेळ देण्याचा हा कालखंड असणार आहे. विद्यार्थी, उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा देणारे या सर्वांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. भाग्याची जोड ही मीन राशीच्या जातकांना मिळताना दिसत आहे. जीवनाला एकंदरीत सकारात्मक पलटणी देणारा असा हा कालखंड तुमच्यासाठी हा असणार आहे. कारण याची दृष्टी पराक्रम भावावर पडत आहे आणि म्हणून तुम्ही या कालखंडात कर्मयोगी बनणार आहात. स्थावर प्रॉपर्टी संबंधी व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. नवीन जमीन, वास्तू इत्यादीची जर खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे. मात्र मातृस्वास्थ्याची काळजी घेणे हे सुद्धा तुमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे असणार आहे. आणि उपाय म्हणून मीन राशीच्या जातकांनी सुद्धा हनुमानाची आराधना, त्याचबरोबर गुरुदेवांची आराधना, विष्णूची आराधना यापैकी कोणत्याही एका देवतेची आराधना किंवा या सर्वांची आराधना तुमच्यासाठी श्रेयस्कर अशी असणार आहे. अशा प्रकारे आज आपण मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा राशींवर पडणारा परिणाम याविषयीची माहिती ही दुसऱ्या भागामध्ये पूर्ण केलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करावे. त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन हे प्रेस करायला सुद्धा विसरू नये, ज्यामुळे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास ही मदत मिळणार आहे. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन